मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. बरं प्रेक्षकांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोणाकोणाला फील झालंय की मालिका अचानक 360 अँगलमध्ये बदलली आहे? मला तर वाटतंय बाई. मला ना सुरुवातीला जेव्हा मालिका बघते ना तेव्हा काही समजत नाही, पण जेव्हा हळूहळू तुम्हाला सांगायला लागते ना, रिव्ह्यू देते ना, तेव्हा मला कळतं की अच्छा, अशी भानगड होती. तर असं काहीतरी चाललंय बघा मालिकेत. तर काल तुम्ही शेवटी पाहिलं की नंदिनीने वसुआत्याला झापलं, ओरडलं की माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलायचं नाही आणि माझ्या नवऱ्याला जरा वेळ द्या, तो काही ना काही करून दाखवेलच. नंदिनी आज वसुआत्याला म्हणते, आत्या तुम्ही ही जी कुचेष्टा लावली आहेत ना माझ्या नवऱ्याची, मला हे चालणार नाही. आता लगेच या मानिनी त्या इम्प्रेस झाल्या, त्यांच्या मनासारखं झालं ना की त्या इम्प्रेस होतात. वसुआत्या आता आगदावणेपणा करत म्हणतात, चुकलं बाई माझं, आता इथे काही बोलायची चोरीच झालीये बाई, असं म्हणून वसुआत्या आता तिथून कट मारत असतात बरं का, आणि म्हणत असतात, चल बाई रम्या, पुष्कळ कामं पडली आहे. पण नंदिनीने त्यांना अडवलं आणि म्हटली, थांबा ओ वसुआत्या, निघालात कुठे, थांबा जरा. आता लगेच नंदिनी त्यांना शिक्षा ठोठावते आणि म्हणते, ओ वसुआत्या, जीवाला सॉरी म्हणा. वसुआत्या म्हणतात, काय बोलली का नंदिनी? नंदिनी म्हणते, हो, जीवाला सॉरी म्हणा आणि नंतर कामाला लागा. ऐकून आलं का वसुआत्या मी काय सांगते ते? आता वसुआत्याचा लगली संताप अनावर झालाय. बरं, स्वतःहूनच खड्ड्यात पडतात बरं का या. आणि पुन्हा कोणी अपमान केला तर यांनाच त्रास होतो ना बिचाऱ्यांना. असो, मग आता नंदिनी म्हणते, वसुआत्या एक तर सॉरी म्हणा, नाही तर जास्तीची कामं घ्या, काय करता बोला. आता लगेच वसुआत्या घाबरून नाटक करतात बरं का, आणि म्हणतात, बाई 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 बाई, ऐकायला आलं गो मला, नंदिनी आलं गो, ऐकू आलं जीवा, अरे बाबा हात जोडते रे, पाय पडते रे जीवा मी तुझ्या. अरे बाबा, आतापर्यंत मी भातचा म्हणून तुझी गंमत करत आली रे. आता प्रेमाने तुझ्या पाठीत धपाटा मारत होते बाबा मी आत्या म्हणून, पण नाही रे बाबा, आता नाही करणार, असं अजिबात नाही करणार. आता तुला मी मारलं ना तर तुझी बायको मला कोर्टात खेचेल रे बाबा, आम्हाला माफ कर. किती नाटकं चालली आहेत बघा ना. रम्या पण लागली वाकडं तिकडं तोंड करते आणि म्हणते, म्हटलं ना सॉरी जीवा. मग आता रम्या आगदावणेपणा करत म्हणते की आता काय उठाबशा मारू का, म्हटले ना मी सॉरी. मग नंदिनी म्हणते, पुढच्या वेळेला ते पण करायला लावेल मी, उठाबशा मारायला लावेल. जर आता तोंड चालवलं ना तर याद राखा, चला निघा, लागा कामाला. प्रेक्षकांनो, अशा लोकांसोबत असंच वागायला पाहिजे नाही का. आता या दोघी जात असतात ना तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट थांबा, आज घरातले सगळे पडदे धुवायला काढायचे बरं का, वॉशिंग मशीननी नाही, हाताने धुवायचे. आता रम्या म्हणत असते, हाताने? हो, स्वाती आता तिचं तोंड दाबतात आणि म्हणतात, हे बाई चुप बैस ना, चालणं लवकर बाई इथून. भारी मजा आली हा प्रेक्षकांनो. पण असो, आता म्हटलं ना मग अशी मानिनीताईंचं कसं आहे, त्यांच्या मनासारखं झालं ना मग त्या खुश असतात. सासू आहे बाई ती शेवटी 2-2 सुनांची. तर बघा, आता नंदिनीचं त्या कौतुक करतात आणि म्हणतात, बाई नंदिनी, खरंच ग बाई, मला तुझं खूप अभिमान वाटतो, गुणाची ग माझी सून, ती कशी वाघिणीसारखी उभी राहिलीस ग नवऱ्याच्या पाठीशी. बरोबर आहे नाही प्रेक्षकांनो? काय बोलू मी यावर, तुम्हीच सांगा. आता या मानिनीताई जीवाला म्हणतात, बाबा जीवा, नशीबवाने रे तू, असं म्हणून आता नंदिनीला म्हणतात, सॉरी जीवाला म्हणतात की काय रे जीवा, हा काय प्रकार आहे, असं का बोलल्यात ह्या वसुआत्या तुला की तू घरी बसलेला असतो. मग जीवा म्हणतो, अगं काही नाही आई, जाऊ दे सोड. जीवा त्याच्या आईला म्हणतो, ठीक आहे ग आई, आता मला कळलंय, स्वतः वाघीणच माझ्या सोबत आहे म्हटल्यावर मी कुठलंही जंगल पालथं घालू शकतो ना. अरे वा, काय डायलॉग मारलाय जीवाने, अजून काय पाहिजे. आता वाघीण याच्या सोबत आहे बाबा म्हटल्यावर हा कुठलंही जंगल पार पाडूच शकतो, बरोबर आहे म्हणा. तर असो, आता जीवा म्हणतो, मी जो पसारा केलाय तो मी आवरून येतो. नंदिनी म्हणते, तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येते आवरायला. असं म्हणून आता नंदिनी आणि जीवा दोघे पण त्यांच्या रूममध्ये जातात. हे चांगलं आहे बाबा, पसारा करायचा आणि तो आवरण्यात आपला टाइमपास करत राहायचं, म्हणजे आपोआप वेळ चालला जातो नाही का. दुसरं काही काम असो किंवा नसो, पसारा आवरायचं काम मिळालं कीच झालं. तर आता ही नंदिनी आज जाते बेडरूममध्ये, तेव्हा मानिनीताईंना येतं टेन्शन. त्या विचार करतात, बायको नवऱ्यासाठी भांडली तर लोकांची तोंड आपोआप बंद होतात, पण बायको नवऱ्याशीच भांडली तर. आज नंदिनी जशी जीवाची बाजू घेऊन उभी होती तशी काव्या कधी उभी राहील का माझ्या पाठच्या बाजूने. झालं म्हणजे जे चांगलं झालं त्याच्याकडे नाही बघायचं, पण जे वाईट आहे ना ते मात्र सतत उकरून काढायचं. असं काहीतरी चाललंय. आता या काव्या आणि अनिशाची पुन्हा एकदा सीन दाखवलाय त्यांनी. काव्या चिडचिड करत असते, काय यार, केव्हाची कॉफी मागवली अजून आली नाही. अनिशा आता पुटपुटते, जागेच्या आठवणी खटकायला लागल्या की होते अशी चिडचिड. काव्या म्हणते, काय बोललीस अनिशा,
अनिशा म्हणते, अगं कुठे काय बाई, येईल ना तुझी कॉफी काव्या, थांब थोडा सबर कर. अरे वाट बघितलेलं कधी पण चांगलं. अगं वाट लागायपेक्षा तेवढ्यात आता काव्याची कॉफी येते. तर आता तिने जी कॉफी ऑर्डर केलेली असते ती कॉफी न येता वेगळीच कॉफी आली आहे. काव्या त्या सर्वंटवर चिडते आणि म्हणते, हे काय आहे? मग ती सर्वंट म्हणते, सिनेमन कॉफी. काव्या म्हणते, मी आईस कॉफी ऑर्डर केली होती, हे काय आणलं? मग आता ती मुलगी म्हणते, मॅम सॉरी, माझं फक्त ऑर्डर घ्यायचं काम आहे, मी ॲक्च्युली सर्व नाही करत, सॉरी. तुमच्यासमोर कॉफी आली आहे ती घ्या ना, एन्जॉय युअर कॉफी. काव्या आता चिडून म्हणते, ओ मॅडम, अशी जबाबदारी झटकू नका, पळ काढू नका. इथे करणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, इथे येणाऱ्या ग्राहकाला काय हवंय काय नकोय सर्व करायचं. अगं मला बोलू दे ग, थांब अनिशा, बोलू दे जरा. काव्या ओरडत असते आणि म्हणत असते की मी सिनेमन कॉफी नव्हती मागितली, आईस कॉफी मागितली होती. आता तिकडनं जोरात पार्थ ओरडतो, अहो मॅडम, मी सिनेमन कॉफी मागितली, इकडे द्या. आता त्या मॅडम ती सिनेमन कॉफी घेऊन पार्थकडे जातात आणि तिथे काव्याची आणि पार्थची भेट होते. हो, दुसरं काही नाही. बरं प्रेक्षकांनो, आता एक गोष्ट लक्षात आली बघा, सांगता सांगता ही जी मुलगी दाखवली आहे ना, ती त्या मानिनी त्यांच्या मैत्रिणीच्याच कॅफेमधली आहे ना. म्हणजे काव्या सध्या ज्या कॅफेमध्ये आहे ना, तो जो कॅफे आहे ना, तो तिचा आणि जीवाचा बेटाचा फेवरेट पॉइंट आहे. कळलं का आता तुम्हाला? हे आत्ता मला कळलं म्हणून मी तुम्हाला शेअर केलं. बघा आता काव्या आरडाओरडा करते तेव्हा पार्थचं लक्ष जातं तिच्याकडे आणि तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, अच्छा काव्या, ही कॉफी तुम्ही मागवली होती तर. बरंय बरंय. आता तो त्या सर्वंटला म्हणतो, काय हो मॅडम, काय करताय तुम्ही, अशी चुकीची ऑर्डर का देताय? अहो तुमचं काय लग्न वगैरे झालंय का? नाही म्हणजे तुमच्या नवऱ्याशी भांडलायत का तुम्ही? असं पार्थ तिला विचारतो. आता तसं नॉर्मली असं कोणाला काही विचारलं तर काय होईल माहिती आपल्याला, पण असो. आता त्यावरती ती सर्वंट म्हणते, सर सॉरी, पण माझं लग्नच झालेलं नाही आहे. मग पार्थ म्हणतो, चला ते बरं झालं. नाही, माझं हे म्हणणं होतं की असं कसं केलं तुम्ही? अहो मॅडम, मी मागवलं काय, तुम्ही देताय काय? मग ती मुलगी म्हणते, सॉरी सर, चुकून दुसऱ्याची ऑर्डर तुम्हाला आली. मग पार्थ म्हणतो, आता चूक केली आहे ना, मग तुमच्या मॅनेजरशी बोलावं लागेल. तुमचे मॅनेजर कुठे सांगा बरं. ही माझी कॉफी तुम्ही कुठल्या माणसाला दिली असती आणि त्या माणसाने प्यायली असती तर तुमच्या माणसाला आणि तुम्हाला उकळून काढलं असतं. आता तो हे काव्याबद्दल बोलताय प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, हात तर लावून बघा. आता काय चाललंय बोलणं, माझ्या डोक्यावर गेलं बरं का. आता पार्थ म्हणतो, अहो मी त्या माणसाला बोललो काव्या, तुम्ही कशाला तुमच्यावर घेताय? काव्या डोळे वटारून पार्थकडे बघत असते. मग ते सर्वंट म्हणते, सॉरी सर, म्हणजे नेमकी तुमच्याकडून जायची ती कॉफी यांच्याकडे गेली आणि नेमकी यांच्याकडेच गेली हो. मग काव्या चिडून म्हणते, काय बोलताय तुम्ही, जरा जास्ती बोलताय असं नाही वाटत आहे का? मग पार्थ म्हणतो, जाऊ द्या ना काव्या, चिडू नका. हो पण ह्यांच्यामुळे आपल्या दोघांची भेट झाली ना. सर्वंट म्हणते, सर माझी तक्रार नका करू. मग पार्थ म्हणतो, तक्रार काय हो, तुमच्यामुळे आमची गोड भेट झाली ना. आता पार्थ सोबत जे क्लायंट आहे ना, ते बघतात पार्थला कोणाशी तरी बोलताना. म्हणजे आतापर्यंत पार्थ त्यांच्याशीच बोलत असतो, पण त्यांचं लक्ष जातं की पार्थ कोणाशी बोलतोय, म्हणून तो क्लायंट जो आहे तो पार्थला जॉईन करतो. मग पार्थ ओळख करून देतो, काव्या काव्या हे माझे क्लायंट आहे. काव्या त्याच्यावर ओरडणार असते पार्थवर, म्हणून तो लगेच तिला अलर्ट करतो आणि म्हणतो, या अनिशा आहेत, ह्या माझ्या आता लगेच काव्या म्हणते, मी काव्या देशमुख आहे. मग पार्थ म्हणतो, हो हो, ह्या माझ्या काव्या देशमुख आहे. माझी बायको आहे असं सांगितलं असतं तरी कळलं असतं त्या माणसाला. असो. आता ते क्लायंट म्हणतात, ओ तर तुम्ही आहेत मिसेस देशमुख. अहो मिस्टर देशमुख सतत तुमच्याबद्दल बोलत असतात. मग लगेच ती अनिशा म्हणते, हो आमचे पार्थ जीजू खूप चांगले आहेत. मग ते क्लायंट म्हणतात, हो देशमुख खूपच मेहनती आहेत. मग अनिशा म्हणते, हो ते मनाने लॉयल पण आहेत. आता काव्याला राग येतो बरं का अनिशाचा आणि अनिशाला गप्प करायला ती म्हणते, ए अनिशा, कॉफी संपव ना तुझी. क्लायंट पुढे म्हणतात, अहो हे असे मिस्टर तुम्हाला लाभलेत, नशीबवान आहात बाबा तुम्ही. अनिशा म्हणते, हो आमची काव्या खरंच नशीबवान आहे. आता बघा आता ते क्लायंट काय म्हणतात, मॅडम तुम्हाला ट्विन वॉच आवडले ना. मग पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, अगं तुम्हाला म्हणजे सांगायचं राहिलं की हेच ते क्लायंट आहेत ज्यांनी आपल्याला ते वॉच दिलं ना. आता ते घड्याळाच्या भानगडी झाल्यानं प्रेक्षकांनो, ते घड्याळ पाहिलं काव्याने, तिच्यातून चुकून ते फुटलं, ते सगळं आता पुन्हा आपल्याला आठवून दिलंय. आता काव्या पार्थकडे बघते आणि तिला येतं टेन्शन. आता घड्याळीबद्दल काय सांगावं, ते क्लायंट तिला विचारतातच, काय हो मॅडम, आवडली ना तुम्हाला घड्याळ? आता काव्याला प्रश्न पडला ना, पण तिने पटकन ती बाजू सावरली आहे. ती म्हणते की हो आवडली ना, छान आहे.
पण आता हा सीन चालू असताना मध्येच या रम्याचा आणि वसुआत्याचं सीन दाखवलंय. आता ही रम्या म्हणते, आई पाहिलं ना त्या नंदिनीने किती अपमान केला आपला त्या जीवासाठी. मग वसुआत्या म्हणतात, मला तेच हवं होतं ग रम्या. अगं नंदिनीने त्याची बाजू घ्यावी, त्याला इन्स्पायर करावं, जीवाने काम करायसाठी घराच्या बाहेर जावं, मला हेच पाहिजे होतं रम्या. अगं आपल्याला जे पाहिजे ना ते आता करता येईल मला. रम्या म्हणते, म्हणजे काय करायचंय तुला? काय म्हणजे काय करायचंय काय आणि काय होणार आहे या सगळ्यामुळे? आई काही घडत नाहीये, तुला कळत नाहीये का? तुझे हवा महल बांधणं बंद कर. वसुआत्या आता थोडं वेडं झाल्यासारखं हसताय बरं का. मग रम्या एक्झॅक्टली तेच म्हणते, आई हसतेस काय? वेड लागलं का तुला? जीवा जर घराच्या बाहेर कामाला गेला तर नंदिनीसाठी चांगलंच आहे ना ते, तिला कशाला त्रास होणार आहे या गोष्टीचा? अगं मला असं वाटायला लागलंय आई की जास्ती काम केल्यामुळे तुझं डोकं आता बंद पडलंय. रम्या म्हणते, आई तू विसरतेस का? अगं आपल्याला जीवा नंदिनी या घर परिवाराला बर्बाद करायचंय का? डोकं फिरलंय का तुझं आई? अगं मी काय बोलते, तुझं लक्ष आहे का आई? मग वसुआत्या तिला असं म्हणतात, ए गप्प बस रम्या, तू मूर्ख आहेस. रम्या म्हणते, आई काय बोलतेस तू मला? मी मूर्ख आहे? मग वसुआत्या तोंडावर हात ठेवून म्हणतात, ए चुप बैस, आता काही बोलू नकोस. आणि प्रेक्षकांनो पुन्हा पार्थ काव्याचं सीन दाखवलंय. बापरे प्रेक्षकांनो, एवढे डायलॉग असतात या मालिकेमध्ये आणि भरपूर कॅरेक्टर आहेत. इतके डायलॉग सांगावे लागतात ना की दमून जाते मी खरंच कधी कधी. पण लाईक करायला विसरू नका. तुमचा लाईक आला ना की एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर बघा आता काव्याला टेन्शन आलं, ते क्लायंट समोरच आहे, ते घड्याळ तुटलंय, आता काय करावं बाबा? ते क्लायंट विचारतात काव्याला, कसं वाटलं मॅडम घड्याळ तुम्हाला? मग काव्या अशी हाताने खुणवते, छान. मग पार्थ मनातल्या मनात बोलतो, छान वाटलं आणि फोडलं सुद्धा. मग लगेच ते क्लायंट म्हणतात, काय म्हणालात देशमुख? काव्य आता पार्थकडे रागाने बघते आणि मग म्हणते, आव गंमत करतात हो देशमुख, त्यांचा स्वभावच तसा आहे, एकदम गमतीदार. आणि काय झालंय नेमकं, पार्थ देशमुखांनी आजच ते घड्याळ घातलं नाही, पण तुम्ही दिलेलं घड्याळ उठून दिसतं यांच्या हातावर. पार्थ पुन्हा तोंडातल्या तोंडात बोलतो, फुटलेलं घड्याळ कसं उठून दिसणार आहे? मग लगेच ते क्लायंट म्हणतात, खरंच तुमची खूप गोड जोडी आहे टचवूड, पण सर मी येतो हां, तुम्ही ते डिझाईन्स लक्षात ठेवा. मग पार्थ म्हणतो, हो उद्या भेटूयात आपण. आता ते क्लायंट निघून गेल्यानंतर बळजबरीच आता पार्थ तिथे खुर्चीवर बसायला लागतो आणि म्हणतो, अनिशा किती जबरदस्ती करतेस? अगं बसतोय का मी इथे, थांब जरा. म्हणजे अपने मुंह मिठू मिया बनतो हा बिचारा पार्थ. काय करणार आता काव्यासारखी बायको असल्यावर. आता काव्या म्हणते, तुम्ही तिथे बसू नका, तिथे अनिशाची जागा आहे. ती बोललीच बरोबर त्याला. मग लगेच अनिशा म्हणते, वेडी आहेस का काव्या? आओ जिजू मी निघतच होते, तुम्ही बसा ना इथे. काव्या तू कशाला थांबवतेस मला? नाही कबाब में मैं क्यों हड्डी? तसंही मांजर आणि बोक्यामध्ये बाई माझ्यासारख्या खारुताईचं काय काम? काव्या आता तिच्यावर चिडून म्हणते, तू खारुताई आहेस का खरंच? आणि हळूच तिच्या कानात म्हणते, तुला मारू का आता ताई? अनिशा म्हणते, नाही नाही आता मला निघू द्या, एन्जॉय युअर कॉफी. काव्या म्हणते, अगं थांब ना. पण अनिशा पळते बाय 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 करून, एन्जॉय एन्जॉय, च नंतर नंतर भेटू काव्या. आता पार्थला आला ना ऊट पहाड के नीचे, म्हणजे मांजर पहाड के नीचे. आता तो काव्याला म्हणतो, काय हो काय? कारण अनिशा जाता जाता म्हणते, तुम्ही मांजर आणि बोके आता एन्जॉय करा. म्हणून आता पार्थ तिला म्हणतो, काय हो काव्या, नवरा बायकोच्या गोष्टी मैत्रिणीला सांगता का? पुढचा आता सीन या वसुआत्याचा दाखवलाय बरं का. तर वसुआत्या कोणाशी तरी फोनवर बोलतात आणि म्हणतात, हॅलो काय पार्टनर इन क्राईम, कसे आहात? कोणाशी बोलल्या ते काही समजलेलं नाही हा प्रेक्षकांनो. वसुआत्या म्हणतात, मी म्हटले होते ना कोणाची कुठली नस कुठे दाबायची, हे कळलं की आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळतात. आता ही रम्या बघत राहते वसुआत्याकडे आणि तिला खुणवत असते की आई कोणाशी बोलते तू? वसुआत्या फोनवर बोलण्यात दंग असतात. त्या म्हणतात, काय मग काय करायचंय पुढे कळलं ना? जीवाची दुखरी नस दाबली रे दाबली की नंदिनी त्याची बाजू घेऊन, बरोबर त्याची बाजू घेऊन उभी राहते. जीवा आता बाहेर जाईल, काम करेल, पेटून उठेल आणि मग त्याच्याच हाताने आपण नंदिनीचं काम तमाम करूयात. सगळं ठरल्याप्रमाणे होईल बरं का. आता पुन्हा मला फोन करायला लावू नकोस. आणि छे नको नको, घाई नको, घाई नाही करायची. नाही इतकं सावकाश मरण यायला पाहिजे ना की शेवटच्या श्वासापर्यंत समोरच्याला कळलं पण नाही पाहिजे की आपण मरतोय म्हणून. आता वसुआत्या असं बोलतात तेव्हा रम्या म्हणते, आई तू कोणाशी बोलत होतीस आई? अगं कोण मरणार आहे आता? जीवा मरणार आहे का नंदिनी मरणार आहे? आता वसुआत्या म्हणतात, जीवाच्या हातून नंदिनी मरणार आहे. आणि ओरडू नकोस रम्या,
कसं असतं, आपल्या हातून एखादी अप्रिय घटना घडली ना, की आपल्याला वाटतं की ती घटना घडण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं. नाही कळत आहे ना तुला रम्या? समजलं मला. रम्या म्हणते, आई मला एवढंच कळतंय की हा जो कोणी माणूस आहे ना, त्याचा आधी पण फोन तुला आलाय. कोण आहे हा माणूस ज्याच्याशी तू बोलतेस? आता वसू आत्याने उत्तर देण्यापेक्षा हसणं पसंत केलंय आणि अतिशय विक्षिप्त पद्धतीने वसू आत्या तिथे हसताय रम्याच्या या प्रश्नावर. म्हणजे याचा अर्थ हा सस्पेन्स ठेवलाय, हे कळलंय आपल्याला प्रेक्षकांनो. बापरे, वसू आत्या हसत असतात तेव्हा जरा भीतीच वाटली मला त्यांची. बहुधा रम्याला पण तिच्या आईची भीती वाटली असं दिसतंय, कारण तिचा चेहरा पण असा झाला होता कावरा बावरा. आता इकडे पसारा आवरणं झालाय या दोघांचा आणि पसारा आवरणं झाल्यावर जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकांना सोबतच सॉरी म्हणतात. मग नंदिनी म्हणते, बरं सॉरी जीवा, अहो मी भांडले ना मगाशी म्हणून. जीवा म्हणतो, मी पण सॉरी, मी पण मगाशी रूममध्ये भांडलो तुझ्यासोबत, खरंच सॉरी. आणि कसं झालं ना नंदिनी, म्हणजे तू मात्र माझ्यासाठी वसू आत्याला एवढं बोललीस, खरंच तू बेस्ट करतेस. मग नंदिनी स्माईल करते आणि त्याच्याकडे बघते. जीवा म्हणतो, असं काय बघतेस नंदिनी, अगं जेन्युनली मी थँक्यू म्हणतोय तुला. नंदिनी म्हणते, मी कुठे काय म्हटलं तुम्हाला जीवा, मला माहिती आहे तुम्ही जेन्युनली बोलताय माझ्यासोबत. मग जीवा म्हणतो, नंदिनी मला जाणवलंय की तू तू माझ्यासाठी इतक्या जेन्युनली भांडू शकतेस. आता नंदिनी पुन्हा स्माईल करते, म्हणजे जरा ऑकवर्ड पद्धतीने एकमेकांशी बोलतायत हे. मग जीवा म्हणतो, एवढं मी तुझ्याशी भांडलो नंदिनी रूममध्ये, म्हणजे भांडलो तरी तू माझ्या बाजूने बोललीस. म्हणजे मी सुद्धा कधी आतापर्यंत स्वतःच्या बाजूने एवढा सॉलिड उभा नाही राहिलो, पण तू या बाबतीत एवढी हुशार असशील असं वाटलं नव्हतं मला. नंदिनी म्हणते, हुशारी काय त्यात, चांगल्यासाठी बोलताना विचार नाही करावा लागत, तोंडातून शब्द बाहेर पडायचे बाकी आणि समोरच्याला ते पटतात सुद्धा. मग जीवा म्हणतो, तुला काय वाटतं रम्या आणि वसू आत्याला हे पटलं असेल? नंदिनी हसून म्हणते, ते हे काही माहिती नाही बाबा, त्या दोघींचं बरंच कठीण आहे. हां. जीवा म्हणतो, हो हे खरं आहे, पण नंदिनी तुला एक विचारू का? नंदिनी म्हणते, विचारा ना. मग जीवा म्हणतो, नंदिनी तू माझ्यासाठी का ग भांडलीस? नाही म्हणजे इथे मी तुझ्यासोबत एवढा भांडलो तरी तू खाली माझी बाजू घेतलीस, हे सगळं तू का केलंस? आता तो जेव्हा नंदिनीला हे विचारतो तेव्हा नंदिनी म्हणते, हे मी तुमच्याकडनं शिकले जीवा. लग्नात तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात, अगदी तसंच मी तुमच्यासाठी करते. एक सांगू का जीवा तुम्हाला, आई बाबा सोडले ना तर या घरात आणि या घराच्या बाहेर सुद्धा कोणी तुम्हाला काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही बाबा. जीवा आता मनातल्या मनात विचार करतोय की पुन्हा एकदा हिने सिद्ध केलंच, हिच्या मनात, म्हणजे ही किती चिडू देत पण हिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे आणि ती माझी काळजी करते. आता नंदिनी जीवाच्या बद्दल मनात विचार करते, मी ह्यांची काळजी करते तर जीवा याचा चुकीचा अर्थ काढेल का? नंदिनी मनातल्या मनात विचार करत असताना जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, कसला विचार करतेस? ओके. आता नंदिनी म्हणते, नाही काही नाही, सहजच. पण जीवा एक सांगू का तुम्हाला? जीवा म्हणतो, बोल ना. नंदिनी म्हणते, मी तुमच्या बाजूने बोलले खरी खाली, पण तुम्ही यापुढे आयुष्यात काय करायचंय काय नाही या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय. काय आहे, मी बोले नाही, पण उगाचच मी तुमच्या आयुष्यात इंटरफेअर करते असं नका वाटून घेऊ. जीवा म्हणतो, वेडी आहेस का नंदिनी, अशा बावळट फिलिंग मला येणारच नाही. इनफॅक्ट मला कळलंय की तू माझ्या आयुष्यात इंटरफेअर केल्याशिवाय माझी गाडी रुळावर येणारच नाही. खरं तर जेव्हा माझी आयुष्याची रिक्षा थांबते ना तेव्हा तू पुश करतेस, तेव्हा ती पुढे जातेस. नंदिनी सिरियसली तू खूप हुशार आहेस. पसारा आवरण्यापासून ते लोकांचं आयुष्य सावरण्यापर्यंत सगळ्याच बाबतीत तू हुशार आहेस. मला तर असं वाटतंय की तुझा जन्म सावरण्यासाठी, लोकांना प्रेम वाटण्यासाठी आणि पसारा आवरण्यासाठी जन्म झालाय तुझा. वा रे वा, गोड बोलून तिला झाडावर चढवतोय हा. पण असो, नंदिनी त्याला आता टोमणा मारत म्हणते, पण प्रेम मिळवण्यासाठी झाला असता तर बरं झालं असतं ना माझ्या जन्माचं. आता हे सगळं नंदिनी अचानक सहजपणे बोलून जाते, पण तिला पण खटकतं आणि जीवालाही बोलणं खटकतं. म्हणजे यांचा घटस्फोट होणार आहे ना, त्यावरून एकमेकांना टोमणे टामणे मारत राहतात ते आणि उगा आपल्या डोक्याला टेन्शन देत राहतात. तर असो, आता इथे त्यांनी हा एपिसोड समाप्त केला. आता पुढच्या प्रोमोमध्ये जीवा नंदिनीच्या आनंद आश्रमामध्ये काम करायची तयारी दर्शवतो. आता मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो, हा आता तिच्या आश्रमातच काम करेल, एरवी याला दुसरीकडे कुठे
जॉब मिळणार नाही कारण हा बड्या बापाचा मुलगा आहे म्हणून, असं एक माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. तर तो नंदिनीला आता त्याचे विचार सांगतोय की नंदिनी, तू आश्रमातल्या लोकांसाठी किती काय करतेस, मीही तुझ्या मदतीत म्हणजे कामामध्ये मदत केली तर चालेल का तुला? नाही, तुला काय वाटतं मला ते काम जमेल का? मग नंदिनी म्हणते जमेल ना, मी आहे ना तुमच्या सोबत. इकडे पार्थने काव्याला गुलाब दिलाय तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस करताय. मग पार्थ म्हणतो मला माझ्या लिमिट माहिती आहे. असा काहीतरी प्रोमो दाखवलाय म्हणून म्हटलं प्रेक्षकांनो नेमकी मालिका कोणत्या दिशेला चालली आहे हे थोडं कळेनसं झालंय मला. बघूयात पुढे काय काय घडते. इंटरेस्टिंग असा एपिसोड होता. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोड्याच वेळात लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू देते. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.